हॅलो सगळ्यांना नमस्कार। आज आहे जयंती आव्हान। परी इकडे बघ, परी परीच्या घरी गौरीच्या आव्हानाने परी तरी एवढी आतुर आहे ना, खूप उत्साह वाटतो तिला। आज लाडू, करंजा, चिवडा, शंकरपाळे, भरपूर काही नमस्ते कर परी, परी इकडे बघ ना। परी तर खूप गणपती बाप्पा हे बघा, हे आपले आहेत गणपती बाप्पा। किती छान मकर वगैरे बनवला आहे, फुलांच्या लाइटिंग, माळा, हे बघा बस तांब्या। आज गणपतीसाठी आम्ही निवड केला आहे। तुम्हाला आमचा गणपती कसा वाटला? परी तू सांग ना, आपला गणपती कसा वाटला? विचार ना त्यांना। बघा आमचे परीचे गणपती बाप्पा कसे वाटले नक्की सांगा, कमेंट करा। आता आपण करायची तयारी कशी चालू आहे ते बघूया। चला, हे आहे आमचं किचन। बघा माझी आई बनवते बेसनचे लाडू। आणि तुम्ही काय करताय? आम्ही पण मदत करणार आहे ना लाडू बनवण्यासाठी। हो का? आणि खाणार कोण? खाणार जय बाप्पा आणि आम्ही सगळेजण। हो का? मला वाटलं तुम्ही खूप आवडतात लाडू। परी दाखव, आवडतात ना? परी पण बनवायला मदत करणार आहे माहिती का? हो का? कसं मला वाटलं परी नुसतं खायलाच आली का काय तुझी? नाही नाही, बनवते ना ती पण। लाडू, करंजी बनवणार ना तू? मोदक पण बनवायला मदत केली। तोंडच नाहीये बघ तुझ्या परीला बोलायला। बोलते ना गो बाळ। ओ बघा माझी आई बेसन भाजते, छान खमंग असं बेसन भाजल्यानंतर आपण साखर वगैरे वाटून छान खमंग वास येतोय असं बेसनचा। वाव किती छान। आता ह्याचे सुंदर सुंदर लाडू बनणार आहेत आपले गणपती बाप्पा आणि गौरीसाठी। बघा ह्या साईडला रव्याचे लाडूची तयारी चालू आहे। रव्याचे लाडूसाठी आपण रवा छानपैकी भाजून घेतला आहे खमंग तुपामध्ये, आणि आई पाकाचे रव्याचे लाडू बनवत आहे पाक घालून, कारण जास्त तेलकट वगैरे छान नसतं त्याच्यामुळे पाकाचे लाडू खूप छान। आई आता सध्या तयारी करते सगळ्या लाडूची। मिश्रण वगैरे रेडी झालं की आम्ही लाडू करण्यासाठी मदत करणार आहेत आईला। मी आणि माझी दीदी, माझी छोटीशी परी पण येणार आहे मदतीला। आमचे लाडू झाल्यानंतर आपण छान हे बघा लाडू बनवायला सुरुवात केली आहे। बघा आईचे किती छान छान लाडू बनले आहेत गोल गोल। मी पण बनवते छान छान गोल गोल। हा बघा आपला लाडू कसा दिसतोय गोल गोल। पण बाप्पासाठी आणि गौरीसाठी असे लाडू बनवतोय छान छान। तुम्हाला आवडलं असतं तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि तुम्हाला ह्याची जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करा। पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याची डिटेल मध्ये रेसिपी हे छान लाडू ठेवले आहेत। तुम्हाला वाटत असेल की घरात किती पसारा दिसतो, पण सध्या तयारी चालू आहे ना फराळीचं बनवायची। यानंतर आपण करणार आहेत डेकोरेशन गणपतीसाठी, गौरीचं स्टेज वगैरे तयार करायचं आहे, त्याच्यामुळे राडा तरी होणारच। काय सांगणार, घरी लहान लहान मुलं असल्यामुळं पण तो खूपच तुम्हाला तर माहितीच आहे ना बसतो, तरी पण आवडत असते मी। लाडू बनवते ना परी, लाडू बनवणार आहे का आता? हो बघा बघा परी कशी बनवते। दरे बाळा हातात थोडेसे छोटेसे। कुणाला बनवते लाडू तू? चला असे गोल गोल करा। हे असं 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 छान छान लाडू बनवते। येत असतो मम्माने किती छान बनवलेत असतात। हे दाब गोल 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 असे बनवायचे। आपल्याला जे पप्पासाठी लाडू बनवायचे ना
असं वाटतं. तुम्हाला लाडू हे काय थोडे वाटत असतील, पण कसं आहे, गौरीचा वगैरे निवद बाहेर तेवढा द्यायचा नसतो, आपणच घरी खायचा असतो. म्हणून आम्ही आता थोडे थोडे प्रसादासाठी केले आहेत. आणि दिवाळी तर आता लवकरच येणार आहे, त्याच्यामुळे दिवाळीत तर असतंच राडा. भरपूर फराळाचं, पाहुणे रावळे सगळ्यांना द्या, फराळ घ्या, मजाच मजा आहे. मग नंतर मी काय ना भरायचे बघा, परीला लाडू येतच नाहीये, कसा बनवलाय पण ट्राय केला ना बाळाने, है ना? ठीक आहे ना? ओके. बेसनचे लाडू, बुंदीचे लाडू, करंजी, चकली, चिवडा, अनारसा. बुंदीचे लाडू तर आईनं ऑलरेडीच रात्री बनवले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते कसे बनवले, नक्की सांगा. चला आता एवढे लाडू उरकून घेऊत आपण, आणि नंतर मी बेसनाचे लाडू तर करणारच आहेत, त्यानंतर ते पण व्हिडिओ नक्की दाखवू. ते पण कसं वाटतं बघते. मी चकलीची तयारी करत आहे. चकल्या बऱ्याच प्रकारच्या असतात, बेसनच्या, गव्हाच्या, भाजणीच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या. पण मी आज ना ज्वारीच्या पिठाची आणि तांदळाच्या पिठाची मिक्स चकली बनवत आहे. हे घेतलं मी 1 ग्लास ज्वारीचं पीठ, कारण पीठ ऑलरेडी चाळून ठेवल्यामुळं ना मी त्याला जास्त चाळत नाही आता काही, कारण पीठ सगळे आम्ही चाळूनच ठेवतो. आणि हे आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ हा 1 ग्लास भरलेला आहे, आणि हे दोन्ही मिश्रण मी एकत्र मिक्स करून घेते. ज्वारीचं आणि तांदळाचं. त्याच्यामध्ये आपण जिरे, ओवा हे मिश्रण मिक्स केले, आणि ह्यामध्ये थोडंसं कोमट केलेलं 2 चमचे तेल टाकत आहे मी. तेल टाकून हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं तेलासोबत, कारण ते एकजीव झालं पाहिजे, म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे ना. हे एकजीव झाल्यानंतर आपण हळद, 1 टीस्पून हळद, आणि चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकत आहे, आणि यामध्ये आपणाला आणखी ओवा आणि जिरे वाटून थोडेसे टाकायचे आहेत, कारण मग वास येईल त्याचा पण, आणि टेस्ट पण लागेल. करायला खूप साध्या सोप्या आणि खूप टेस्टी आणि छान लागतात हा चकल्या. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा, आणि मी कशा झाल्यात ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. यामध्ये तिखट टाकायले, तुम्हाला जसं तुम्हाला कमी जास्त तुम्ही टाकू शकता, असं काही नाही. तिखट तर जिरे आणि ओवा मी छान फुलमध्ये वाटून घेतले. हे बघा, जिरे आणि ओवा हे आपण आपल्या पिठामध्ये मिक्स करूता. मिक्सरपेक्षा ना खल्लूमध्ये किंवा आपल्या सगळ्यांनी जे पाट्यावरती हे करतो ना, खूप चविष्ट आणि छान लागतं. लसूण, अद्रक, जिरे काय असेल ते. आणि यामध्ये आहे कोमट पाणी घालतो आपण इथं. कोमट आहे ते पाणी. थोडंसं हे झाल्यानंतर आपण हाताने मळून घेऊया. इथे आई शंकरपाळ्याचं लाटून घेते. इथे लगेच आम्ही मोठी कढाई ठेवलेली आहे. काय एवढं फराळाचं करणं म्हणजे आता मोठी कढई लागणारच. आणि सो इकडे शंकरपाळे बनतायत. आणि मी आपलं ऑलमोस्ट चकलीचं पीठ रेडी झालेलं आहे. हे तर आपण
सगळीकडे वेगवेगळ्या तयाऱ्या चाललेल्या आहेत. इकडे लाडवं झालेले आहेत, इकडे चकली, इकडे शंकरपाळी, सगळी मिळून करतोय आम्ही. छान अशी कटिंग चालू आहे त्याची. आता काय आहे की चवीप्रमाणे थोडंसं मोठं होत आहे. बघा छान असं कापून घेतो आपण. कट करून झालेत आमचे आणि आता हे पडतायत कढईमध्ये, मस्त तळून निघतात. हे बघा मस्त तळले जात आहेत. काय आहे की एकदा टाकलं ना लगेच त्याला असं हात नाही लावायचा. आता थोडेसे तळत आलेत नाही, त्याच्यामुळे मग आम्ही करतोय जारीने थोडंसं. हे आपण शेव करण्यासाठी मळून ठेवलं आहे पीठ, आणि हे चकलीचं. आता आपण शेव आणि चकली करून घेऊया. हे बघा असं छान, किती छान झाले बघा शंकरपाळे, छोटे छोटे मस्त. तू काय करते आता इथे? परी चकली बनवते. चकली बनवते तू? तुला नाही येत ग, तुला नाही येत ग. टाकली ना आपण चकलीचं. तुला नाही येत ग बनवता परी? येते आणि इकडे तुला नाही येत ना, मी बनवते. हा व्यवस्थित बसा. आपण काय करायचं माहितीये का, हे पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असतं. आणि हे आहे ना, याच्यावरती ठेवायचं. आणि आता परी काय बनवते? आता कशी बनवायची आपण? हे राऊंड राऊंड, हा वाला राऊंड, हा वाला राऊंड, हे आपण बनवले आहे. काय दाखवत होती ग मला तू परी? छोटस केले होय तू. वाव, ये किती छान झाली चकली, सुंदर सुंदर. कोणी बनवलं चकली? दाखव चकली तुम्ही. होय, तू बनवली का मम्मीने? ही बनवली मी आणि ही मम्मीने. अशी म्हणा. ही मम्मी नाही मी. पाय पाय मागे, हे पाय घे मागे. परीची छोटीशी चकली. का लागला? काय नाही, उठा उठा देतो. बनवा बनवा, चला लवकर बनवा. माझी मम्मा चकली बनवत आहे. कुठे? इथं. हो का? अरे वा, आम्हाला पण देणार ना खायला तुम्ही? नाही, नाही मला बनवते मम्मा. तुला बनवते फक्त? हा, आम्हाला पण द्या ना, एवढ्या सगळ्या बनवताय तुम्ही. मी ते तुम्हाला छोटं छोटं देणार म्हणून. छोटं छोटंच? हं. आम्हाला पण द्या मोठं मोठं. नाही, छोटं छोटं. अच्छा ठीक आहे, मग तू बनवते? ठीक आहे. हे बघा, मी अशा छान छान चकले बनवत आहे. आणि त्याला असे व्यवस्थित काटे पण मस्त आले. साईडने जो आपला येतो ना का, हे बघा, हे म्हणजे व्यवस्थित पीठ असं घट्ट किंवा चकलीचं जसं होतं ना तसं झालेलं आहे. बघा, परी पण मदत करते मम्माची. हे बघा किती छान शंकरपाळे झालेले आहेत. एकदम बिस्किट सारखे दिसतात आणि खायला पण तसेच लागतील. कारण देवाला प्रसाद दाखवल्याशिवाय मी नाही खाणार. मोडून दाखव. हात माझा हा चकलीच्या पिठाचा आहे, तरी पण मोडता नाही येणार. पण खूप छान आहे. हे बघा ना, साईज कशी टम्मने फुगलेली दिसते तुम्हाला. हो का, हे बघा, खूप क्रिस्पी. नो शुगर नो ऑइल. तरी काय खाते का? पोळते. हो का? खाऊन दाखव, सांग ना कसे झाले हे आपले शंकरपाळे. पोळते ना, थांब ना, थंड होऊ दे. पोळते तिला. आम थंड झाल्यावर खावा. हे इथे ठेवते साईडला. नको ना मस्ती करू, आपले चकल्या मोडून जातील ना. तुला काय आवडतं, चकली का लाडू? तरी आता खाऊन बघा, फुकून फुकून खा. कशी लागते? यम्मी ना? इकडे बघ कसं दिसते.
छान. छान आहे ना. ओके. तू काय करते ग हे? काय काय अवतार केलाय? हा राडा करून ठेवलाय. नुसता राडा का? नुसता राडा परी का? हो परी. पीठ घातलं त्याच्यामध्ये. मदत करते का तू? काम वाढवायची मदत करते है ना. बाप तोंडाला पण लावले बघा ते. कुठे बघू इकडे तोंड. कसं दिसते ते. अरे देवा काय केलंय परी? टोक टोक असं नाही करायचं पिल्लू. इथे छान अशा माझ्या चकल्या बघा किती छान तळल्या जातात. आणि हा बघा एक घणा काढलेला आहे मी ऑलरेडी. किती छान झाल्यात मी दाखवते. अशा गोल गरगरीत ह्या चकल्या झाल्या तशा मस्त खुसखुशीत. तुम्हाला दिसतच असतील. हे बघा आवाज कसा येतो ह्याचा. थोडासा वेळ लागतो तळायला पण एकदम फुल आचेवरती एकदम फुल गॅस ठेवायचा नाही. थोडासा आणि एकदम मंद पण नाही, मीडियम. आणि छान अशा तळून निघतात. इकडे अजून करणं चालूच आहे आणि इथं अजून आहे. तर लागतोय अजून बराच वेळ लागला. एकदा रेडी झालं ना पूर्ण मग दाखवते मी. परी काय केलंय? हा थँक्यू गाईज आमचा ब्लॉग बघण्यासाठी. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि गणपती बाप्पा मोरया.